अँकर येऊन आमच्या शेतकऱ्याची मुलाखत घेत नाही, पण भाव थोडं 40 रुपयाच्या पुढे सरकले, अख्ख्या दुनियाची मीडिया येईल लगेच भावी शहरातल्या 10-5 लोकांची लगेच मुलाखत घेऊन टाकते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुद्धा फक्त गुलाबीच टीव्ही दिसते कांद्याची। मग ज्यावेळेस 2 रुपये किलो कांदा होतो त्यावेळेस ट्रॅक्टरने नांगरतो आमचा शेतकरी। एका आमचा कुठे सोन्या मागच्या वेळेस सोने मला म्हणला आयला म्हणला अण्णा लई बेकारी झाली। म्हणलं काय केलं म्हणलं सोन्या? तो म्हणला कांदा काढून गोणीत भरून ते मार्केट कमिटीला न्यायला अण्णा परवडतच नाही। मला काय केलं? मला घातला नागू। हे ज्या वेळेस 3 महिने पाणी दिलंय, खत बियाणं सगळं कष्ट हे सगळं जाऊन ज्या वेळेस त्याला नांगोर घालायची पाळी येते त्यावेळेस मात्र कुठलाही टीव्ही वाला आमच्या शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला येत नाही। एखादा कोणीतरी बिचारा शेतकरी रागवायचा रस्त्यावरती कांदा टाकतो, रस्त्यावरती टमाटे फेकतो, त्यावेळेस कधीतरी त्याची बातमी येते। म्हणून माझं मत असे की कांदा हे ताजं पीक आहे, तातडीचं पीक आहे, हे लागणारं पीक आहे आणि 2 रुपये शेतकऱ्याला तातडीनं भाव देणारं पीक आहे। याच्याकडं मार्केट कमिटीने लक्ष केंद्रित करावं आणि जो विश्वास तुमच्यावरती बिनविरोध लोकांनी निवडून देऊन या ठिकाणी केलेला आहे आणि इथं आपल्याला कोणाचंही राजकारण फाजकारण काही करायचं नाही, कोणीही गटाचं असो तटाचं असो काही असो, कारण मार्केट कमिटीमध्ये आपलं सर्वानुमते एकत्र झालेले आपण लोक आहोत। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठेही राजकारण काही करायचं नाही। अमक्याचा माल उद्याच्याला घ्या, परवा घ्या, असले उद्योग आपण कधीही केलेले नाही, आजपर्यंत केले नाही आणि भविष्यात सुद्धा काही करणार नाही। इथं आलेला शेतकरी आणि शेतकरी हा राजा आहे, राजाला आल्याच्या नंतर राजासारखीच वागणूक या ठिकाणी मिळाली पाहिजे, त्याला बिलकुल वेगळी वागणूक मिळू नये अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। आदरणीय दरेकर नाना आलेले आहेत, आता तुम्ही नानांचा सत्कार करा, नानांचं भाषण ऐका, मी मात्र आता पुढे जायला मोकळा होतो एवढी विनंती करतो। तुम्ही जागेवर थांबा। नाश्ता येथे फाट्यावर सेठ तांबोळे यांची आडत झालेली आहे आणि चांगल्या योग्य भाव देणार आहेत आणि आपल्याला इकडे येण्या जाण्याचा जी खर्च आहे ते अगदी योग्य दरात बैलगाडीने त्यांनी आणू शकतो आपण, फार चांगली गोष्ट ही। आम्ही बैलगाडीने कांदा आणलेला आहे, हा फार दुबईला जाणार आहे, त्याच्यापासून आम्हाला फार फायदा होणार आहे, झालेला बी आहे आणि फार दुबईला चाललेला आहे। बद्दल आम्ही बबलू सेठ तांबोळे यांना फार मानवतो। शेतकरी दिवस आहे, शेतकरी डेच्या दिवशी मी ओपनिंग केलं आहे। पहिली गाडी मला बैलगाडीने माल आला आहे आणि ते शेतकरी जेवढा अभिमान तो माल डायरेक्ट दुबईला चालला आहे। इथून ते जे कड्यावर आम्ही करतो ते आमच्या आष्टा फाट्यामध्ये अन्नाचे मार्गदर्शनाला इथं चालू केलं आहे आणि हा सारा माल इथून एक्सपोर्टच्या हिशोबाने आमची शाखा ओपन झाली। भाडं बिडं पैसे त्यांना फायदा होईल, जवळच्या जवळ वेळ वाचन, साऱ्या गोष्टी वाचतात। सोलापूर नगरच्या हिशोबाने आमचे भाव व्यवस्थित असतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।